नमस्कार मित्रमैत्रिणींनो. दिवाळी हा आपल्या संस्कृतीतला एक मोठा सण आहे, ज्यामध्ये अनेक पौराणिक कथा, ऐतिहासिक घटना आणि परंपरा दडल्या आहेत. या सणाच्या मागे काही कथा आपल्या पूर्वजांनी आपल्यापर्यंत पोहोचवल्या आहेत, पण काही गोष्टी विस्मृतीत गेल्या आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही अनोख्या दिवाळीच्या कथा आणि गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्यामुळे आपला सण अधिक खास आणि समृद्ध होईल. चला तर सुरू करूया या कथांचा हा सुंदर प्रवास. दिवाळी म्हणजे दिव्यांची आरास. दिवाळी हा एक सण नसून 7 छोट्या छोट्या सणांचा समूह आहे. या 7ही सणांमध्ये समान एकच गोष्ट आहे, ती म्हणजे साजरी करण्याची पद्धत. फुलांचे तोरण, प्रज्वलित दिव्यांचा मंद प्रकाश, रांगोळीची आरास आणि खमंग फराळ. दिवाळीचा पहिला दिवा म्हणजे अश्विन कृष्ण एकादशी. ही भगवान विष्णूंना समर्पित तिथी. या दिवशी व्रत केलं जातं व दुसऱ्या दिवशी या व्रताचे पारण केले जाते. या दिवशी भगवान विष्णूंचे अखंड नामस्मरण करणं श्रेयस्कर आहे. या एकादशीस रंभा एकादशीसुद्धा म्हणतात. तर रंभा एकादशी म्हणजे काय? तर मुचकुंद राजाचा जावई शोभन याने या दिवशी एकादशीचा उपवास केला होता. भूक सहन न झाल्याने तो मरण पावला. एकादशी व्रताच्या पुण्यामुळे त्याला मृत्यूनंतर मंदार पर्वतावरील देवनगरीत राहायला जागा मिळाली आणि सेवेला रंभादी अप्सरा होत्या, म्हणून या तिथीला रंभा एकादशी असे म्हणतात. ही झाली पहिल्या दिवसाची कथा. तर दुसऱ्या दिवसाची कथा काय आहे ते आता ऐकूया. दिवाळीचा दुसरा दिवस हा गोवत्स द्वादशी अर्थात वसुबारस हा अश्विन कृष्ण द्वादशीचा दिवस. या दिवशी गायीची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. बऱ्याच ठिकाणी या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरुवात करतात. दूध दुभत्यासाठी होणारा गायीचा उपयोग, शेतीच्या कामी बैलाची होणारी मदत या गोष्टी लक्षात घेऊन त्या गोधनाची केलेली ही कृतज्ञता पूजा. वर्षभर गायी बैल आपल्यासाठी मेहनत करतात, म्हणून त्यांना कामापासून सुट्टी दिली जाते आणि त्यांची कृतज्ञतापूर्वक पूजा केली जाते. आता दिवाळीच्या तिसऱ्या दिवसाची कथा पाहूया. दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी. धनत्रयोदशी ही अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील 13वी तिथी. धनत्रयोदशीबद्दल अशी कथा आहे की जेव्हा देवांनी व असुरांनी समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून या दिवशी भगवान धन्वंतरी अमृतकुंभ घेऊन प्रकट झाले. धन्वंतरी हे देवांचे वैद्य म्हणून या दिवशी धन्वंतरी पूजा करतात. धन्वंतरी हे आयुर्वेदाचे जनक म्हणून डॉक्टर व वैद्य समाज धन्वंतरीची विशेष पूजा करतात. आता दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे नरक चतुर्दशीचा. अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील 14वी तिथी म्हणजे नरक चतुर्दशी. या दिवशी पहाटे लवकर उठून शरीराला उटणे लावून व संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून स्नान केले जाते. यास अभ्यंग स्नान असे म्हणतात. पुराणानुसार नरकासूर हा प्रागज्योतिष राज्याचा राजा होता. त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या व त्या राज्यातील स्त्रियांचे अपहरण केले. नरकासुराने अशा एकूण 16,100 स्त्रियांना पळवून नेले व मणिपर्वतावर एक नगर बसवून त्यात त्यांना बंदी बनवून ठेवले. अगणित संपत्ती लुटली व अशाच हावेपोटी त्याने मानवांना व देवांना त्रास दिला. अनेक गिरिदुर्गांनी वेढलेले प्रागज्योतिषपूर हे नगर वेगवेगळ्या खंदकांनी, अग्नी, पाणी आणि इत्यादींनी सुद्धा वेढलेले होते. भगवान श्रीकृष्णाने नरकासुराकडे संदेशदूत पाठवून सर्व बंदिवासातील स्त्रियांना मुक्त करण्यास व अन्य राज्यांमध्ये चालवलेली जुलमी लयलूट थांबवण्याची विनंती केली. पण आताताई नरकासुराने ही विनंती धुडकावून लावली व श्रीकृष्णास युद्ध करण्याचे आव्हान दिले. नाईलाजास्तव भगवान श्रीकृष्णांनी सत्यभामेसह गरुडावर स्वार होऊन प्रागज्योतिषपुरावर आक्रमण केले व नरकासुरवधाने सर्व प्रजेला आनंदी केले. नरकासुराच्या बंदिवासातील स्त्रियांना मुक्त केले, पण त्यांचे कुटुंबीय त्यांना स्वीकारण्यास तयार नव्हते. हे जाणून घेऊन श्रीकृष्णांनी त्या 16,100 कन्यांसोबत विवाह केला व त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली. मृत्यूसमयी
नरकासुराने श्रीकृष्णास प्रार्थना केली होती की त्याच्या मृत्यूनंतर कोणीही शोक करू नये, तर त्याच्या मृत्यूला एखाद्या उत्सवाप्रमाणे आनंदाने साजरे करावे. श्रीकृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून नरक चतुर्दशी साजरी करतात. असं म्हणतात की नरकासुराचा वध करताना कृष्णाच्या शरीरावर त्याच्या रक्ताचे शिंतोडे उडाले होते. हेच रक्त साफ करण्यासाठी श्रीकृष्णांनी तेल व उटणे लावून स्नान केले होते. तेव्हापासून त्या दिवशी अभ्यंग स्नान करण्याची परंपरा सुरू झाली. आता दिवाळीचा मुख्य दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन, अर्थात अश्विन अमावस्येचा हा दिवस. या दिवशी माता महालक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते. पुराणानुसार समुद्र मंथनातून माता महालक्ष्मी या तिथीला प्रकट झाली होती. द्वापार युगात द्यूत खेळात पांडव आपलं सर्व राजवैभव हरले. तेव्हा वनवासात असताना युधिष्ठिर व द्रौपदीने अश्विन अमावस्या तिथीला माता महालक्ष्मीची विधिवत पूजा करून गतवैभव पुन्हा प्राप्त व्हावे अशी प्रार्थना केली. माता महालक्ष्मीच्या आशीर्वादाने पांडवांना पुन्हा राज्य, धन, दौलत व वैभव पुन्हा प्राप्त झाले. असं म्हणतात त्रेतायुगात श्रीराम आपला 14 वर्षांचा वनवास पूर्ण करून याच तिथीला अयोध्यास परतले होते. तेव्हा अयोध्यावासियांनी रोषणाई करून त्यांचे स्वागत केले होते. दिवाळीचा 6वा दिवस हा बलिप्रतिपदेचा. बलिप्रतिपदा कार्तिक शुद्ध प्रतिपदे दिवशी साजरी करतात. या दिवसासंदर्भात अनेक कथा प्रचलित आहेत. सत्ययुगात बळी नावाचा एक दैत्य राजा होता. तो दानशूर, प्रजाप्रेमी व सत्यवचनी होता. महाराज बळी शेतकऱ्यांप्रती विशेष स्नेहभाव ठेवत, म्हणून बळी हा एक शेतकऱ्यांचा राजा म्हणून प्रसिद्ध आहे. एकदा दैत्यगुरु शुक्राचार्य यांच्या सांगण्यावरून बळीने 100 यज्ञांचा संकल्प केला. यज्ञाच्या प्रभावाने बळी हा अजय होणार होता. त्यामुळे देवतांनी भगवान विष्णूंना साकडे घातले. भगवान विष्णूंनी बटुक ब्राह्मण म्हणजेच वामन अवतार धारण करून बळीकडे याचक म्हणून गेले. तेव्हा तुला काय हवे ते माग, असे बळीराजाने विचारले. त्यावर फक्त 3 पद भूमीच मला हवी, असे वामनदेव उत्तरले. भगवान वामनांनी मागितलेली 3 पद भूमीचे दान ऐकून महाराज बली अहंकाराने हसू लागले. 3 पद काय, हवी तेवढी भूमी घ्या, असे अहंकारपूर्ण उद्गार काढले. पण वामनदेवाने फक्त 3 पद भूमीचा आग्रह धरला. तेव्हा मी तुला 3 पद भूमी देत आहे, असं बळी महाराज म्हणाले व त्यांनी तसे वचन दिले. वचन प्राप्त होताच वामनदेवांनी विश्वरूप धारण करून एका पदात संपूर्ण पृथ्वी व दुसऱ्या पदात संपूर्ण स्वर्गलोक व्यापला. व मी 3रे पद कुठे ठेवू अशी विचारणा बळी महाराजास केली. तेव्हा राजा बळीचा अहंकार नष्ट झाला व हा कोणी साधारण बटुक ब्राह्मण नसून साक्षात नारायण आहेत हे त्यास उमगले. त्याने विनम्रतेने आपले शीश सादर करत 3रे पाऊल माझ्या मस्तकावर ठेवा अशी प्रार्थना केली. राजा बळीचा नम्र स्वभाव पाहून वामनदेवाने त्यांना पाताळाचे राज्य बहाल केले. तसेच बळीराजाची सत्वशीलता पाहून स्वतः त्याचे द्वारपाल झाले. तसेच बळीराजास चिरंजीव होण्याचे वरदान दिले. त्रेतायुगात याच दिवशी वनवासातून परत आल्याच्या दुसऱ्या दिवशी श्रीरामांचा राज्याभिषेक झाला होता. द्वापार युगात भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलून देवराज इंद्राच्या कोपापासून गोकुळवासियांचे संरक्षण केले आणि इंद्राचा अहंकार नष्ट केला. उत्तर भारतात या दिवशी गायीच्या शेणाचा गोवर्धन पर्वत बनवून पूजा केली जाते व अनेक पक्वानांचा नैवेद्य दाखवला जातो. म्हणून या सणाला अन्नकूट असेही म्हणतात आणि या दिवशी श्रीकृष्णाची पूजा केली जाते. या दिवशी नवीन विक्रम संवत सुरू होतो. गुजराती समाजामध्ये या दिवसापासून नवीन वर्षाची सुरुवात करतात. बलिप्रतिपदा हा 3.5 मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त आहे. या दिवसापासून व्यापारी वर्ग नवीन वही खात्याची सुरुवात करतात. दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज. कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज साजरी करतात. याला यम द्वितीया असेही म्हणतात. त्यामागील पौराणिक कारण असं सांगतात की या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी गेले होते. तिने यमाला ओवाळून त्यांच्या प्रति शुभकामना प्रकट केल्या. यमानेही आपली बहीण यमुनेस भेटवस्तू देऊन तिच्या सुखसमृद्धीसाठी ईश्वरचरणी प्रार्थना केली. हेच कारण आहे की या दिवशी बहीण भावाला ओवाळून
त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते आणि मग भाऊ ओवाळणीच्या ताटात ओवाळणी देऊन बहिणीचा सत्कार करतो. दिवाळी फक्त हिंदू धर्मीयच नव्हे तर शीख धर्माचे अनुयायीसुद्धा साजरी करतात. शीख समाज दिवाळी बंदी छोड दिवस म्हणून साजरा करतात. शीखांचे 6वे गुरु हरगोविंद यांना 1619 साली मुघल बादशहा जहांगीर याने अन्य 52 राजांसहित आपल्या कैदेतून मुक्त केले होते. तेव्हा अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात रोषणाई करून दीपोत्सव साजरा केला होता. तीच परंपरा अजूनही शीख धर्मीयांमध्ये आहे. तर मित्रमैत्रिणींनो, आपण या कथांमधून काय बोध घेऊ शकतो याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. तर एकादशीची कथा आपल्याला सांगते की ईश्वराप्रती केलेलं भक्तिपूर्ण कर्म आपल्याला नक्कीच योग्य फळ प्रदान करतं. वसुबारसपासून आपण अबोध प्राण्यांप्रती कृतज्ञता बाळगण्यास शिकतो. धनत्रयोदशीच्या धन्वंतरी पूजेमधून आपण आरोग्याची महत्ता जाणतो. नरक चतुर्दशी कथेमधून आपण स्त्रियांचा सन्मान करणे व त्यांच्याप्रती असलेली सामाजिक संरक्षण प्रदान करण्याचे दायित्व समजतो. लक्ष्मीपूजनपासून आपण शिकतो की लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी आपल्याला परिश्रम केले पाहिजे व प्राप्त लक्ष्मी अर्थात प्राप्त धनाचा योग्य विनियोग केला पाहिजे. बलिप्रतिपदेच्या कथेमधून शेतकऱ्यांचा सन्मान करणे व दानधर्म करण्याचे महत्त्व शिकतो. भाऊबीजेच्या कथेतून आपल्याला भाऊ व बहिणीच्या नात्यातील प्रेम व कर्तव्य उमगते. तर मित्रमैत्रिणींनो, अशा आहेत आपल्या दिवाळी सणाच्या मागील काही रोचक आणि प्रेरणादायी कथा. या कथांनी आपल्याला दिवाळीचं महत्त्व आणि आपल्या संस्कृतीचा वारसा पुन्हा एकदा आठवला. तुम्हाला या गोष्टी आवडल्या असतील तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच आणखी मजेदार आणि माहितीपूर्ण कथांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या प्रतिक्रिया आणि सूचनाही कमेंटमध्ये सांगा. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आनंदी रहा, सुरक्षित रहा आणि दिवाळीचा उत्सव हसत खेळत साजरा करा. धन्यवाद.